दरवर्षीप्रमाणे यावर्षीही 18 जूनला संत तुकाराम महाराजांची पालखी देहूवरून तसेच 19 जूनला संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीवरून पंढरपूरच्या प्रवासाला निघालेली आहे. ज्यांना कुणाला संपूर्ण वारी करणे शक्य नसेल त्यांनी वारीतील काही महत्त्वाच्या परंपरा नक्की जाणून घ्याव्यात. चला तर बघूया वारीतील या महत्त्वाच्या परंपरा कोणत्या टप्प्याला आणि किती तारखेला आहेत. वारीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 20 जूनला आळंदी ते पुणे टप्प्यात दिवसाच्या शेवटी तुम्हाला ज्ञानोबा आणि तुकोबांचे दगडूशेठ मंदिराजवळचे स्वागत खरंच बघण्यासारखे असते. इथे तुम्हाला साक्षात पंढरपूरला गेल्याची अनुभूती होते. त्यानंतर 22 जून पुणे ते सासवड टप्पा, जेव्हा तुम्हाला दिवे घाटातील अविस्मरणीय दृश्य बघायला मिळेल. 24 जून सासवड ते जेजुरीचा टप्पा, जेव्हा पंढरीची वारी मल्हारीच्या दारी पोहोचते. त्यानंतर 26 जून पुणे ते लोणंद, माऊलींच्या पादुकांचं नीरा नदी स्नान. त्यानंतर जर तुम्हाला पहिलं उभं रिंगण बघायचं असेल तर 27 जूनला तरळगावला या. त्यानंतर गोल रिंगणाचा आनंद रोजच घेता येईल. माळशिरस ते वेळापूर, वारीचा अर्धा टप्पा गाठल्यावर 2 जुलैला तुम्हाला बघायला भेटेल एक वेगळी परंपरा म्हणजेच धावा, जेव्हा पालखी रथासोबत सर्व वारकरी पंढरपूरच्या दिशेने जोरदार धाव घेतात. त्यानंतर सोपान काका आणि माऊलींची बंधुभेट बघायची असेल तर 3 जुलैला ठाकूरबुवा रिंगणानंतर तोडले मोडले गावात या. त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 4 जुलैला आहे वाखरीचे सर्वात मोठे गोल रिंगण, जेव्हा वारकरी चिखलात खेळून आपला आनंद व्यक्त करतात. शेवटचा टप्पा म्हणजेच 5 जुलै, वाखरी ते पंढरपूरच्या टप्प्यादरम्यान पालखीला लाकडी रथात ठेवून वडार समाज रथ ओढतो आणि पुढे शितोळे सरकार माऊलींच्या पादुकांना हातात घेऊन पंढरपुराला पोहोचवतात. आणि अशा प्रकारे आपली पालखी सर्व वारकऱ्यांसह संतांना घेऊन विठुरायांच्या नगरीत आगमन करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीसाठी फॉलो करा.